परिसावे. थोडं माझं बोलणं ध्यान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करावा. तू तटदाटो गावे रहोसे कळी काळा ते दृष्टी ना दिसी त्याही वरी राम स्मरणेसी अहरणेसी डोलता. या ठिकाणी महाराज आपल्याला सांगतात, माय बाप हो, हनुमंतरायला बाई बोलू लागले, मी तुम्हाला विनंती करून बोलते, भगवंतराय ध्यान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही कसे आहात? या जगामध्ये कोणालाच त्या ठिकाणी भिणारे नाहीत बरं काय. तू आदट दाटुगा वीर होजे. काही लोक त्या ठिकाणी आदट आहेत पण त्या ठिकाणी वीर नाहीत. काही लोक वीर आहेत पण त्या ठिकाणी शूर नाहीत. तुमच्याकडे दोन्ही पदवी आहेत, शूर आणि धीर. स्वामी काजी तू सादर, असा त्या ठिकाणी तुमचा अंदाज आहे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करते की त्या ठिकाणी त्याही वरी रामस्मरणेचे ताकदवान आहेत पण भजनी लोक आहेत असं काही सांगता येते काय? ताकदवान माणसाचे त्या ठिकाणी वगैरेची तारा वेगळी राहते. आटोनी वेटोनी घालोनी मुंडाचा फिरत असे मैसा जनामध्ये. ताकद राहील कोणालाच जुमानना, पण तुमचं तसं नाही आहे. तुम्ही भगवान परमात्म्याचे लाडके भक्त आहात आणि भगवान परमात्म्याचं निजल्याने गाता उभा नारायण बैसऱ्या कीर्तने सुके डोले बैसऱ्या कीर्तने. त्यावेळी रामस्मरणेशी अहर्निशी. आपल्या सत्याचं नाव काय हो? सत्याचं नाव हेडिंग अखंड हरिनाम सप्ताह. मग 24 तास राम राम आहे का? इथं म्हणे त्याही वरी रामस्मरणेचे अहर्निशी. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस, अष्टोप्रहर 24 तास. पश्यन श्रवण स्पर्शन जिगरन नशनन गच्छन शोपन श्वसन प्रलप्रनुजन गुरुनान उन्मिशन निमिशन आपी. गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये 8वा श्लोक आहे. उठताना बसताना खाताना पिताना येताना जाताना झोपताना बोलताना करताना सर्व कार्य करताना एका सेकंदाला तुम्ही श्रीराम जय राम म्हणता. म्हणून मी तुम्हाला विनंती करते, ध्यान देऊ नाही का? राम नाम स्मरणा पुढे विघ्न कासये बाबडे. आश्चर्य देखिले वाडे कोडे तुझ पुढे ती तुझ पुढे सांगेन. तुम्ही भगवान परमात्म्याचे निश्चिम भक्त आहात, अखंड नामधारक आहात. परंतु त्या ठिकाणी मला मात्र एक नवलाईची गोष्ट दिसली म्हणून तुम्हाला बोलायचं बरं काय. भगवान रामचंद्र प्रभूचं जिथं जिथं नाम आहे ना तिथं त्या ठिकाणी विघ्न काही करत नाही. उलट तो खूप बऱ्या म्हणतात. विघ्न जर या एका मार्गाने येण्याचा प्रयत्न केला जिथं देवाचं नामस्मरण राहते तिथून 12 वाटा काढून त्या ठिकाणी विघ्न पडून जाते. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. 12 वाटान जाणार विघ्न राम नामापुढे काय करणार आहे. पण हनुमान तुम्ही त्या ठिकाणी साधे निश्चिम आणि त्या ठिकाणी भोळे भक्त आहात. पण मी एक नवलाईची गोष्ट बघलेली आहे ते तुमच्या पुढे विदित करते, सांगते, ध्यान देऊ नाही का? जाणारी बाई बोलू लागली, उभा टाकलेले स्वतःच्या बळावर. हनुमंतराय खालून वर तोंड करून ऐकू लागलेले आहेत. मला सांगा, वरून सांगणारे शाने की खालून ऐकणारे शाने? आता तुम्ही खाली बसून ऐकू लागल्या, आम्ही वरी बसून त्या ठिकाणी सांगू लागल्या, आहे की नाही? मग काय सांगावं? कोणाला कोणाच्या तोंडाकडे बघायची पाळी येईल, काही सांगता येत नाही. म्हणून हनुमंतराय सारखा भक्त बाईचं बोलणं ऐकू लागलेलं आहे. बोला. तू भावार्थ श्रीराम भक्तने नसी कपटाचे मात निष्कपट तो कपिनाथ राम देखत सर्वत्र. या ठिकाणी हनुमंतरायामध्ये भरतामध्ये साम्य आहे, एवढं सांगतो. पुढे आपण बघा, आजचा 4था अध्याय, उद्याचा 5वा अध्याय. ही ओवी आणि उद्याची एक ओवी त्या ठिकाणी. भरत श्रीरामाचा निज भक्त. इथं म्हणतात तो श्रीरामाचा निज भक्त आहे की नाही? भक्त असल्यामुळं
भक्ती भक्ती आहे की नाही? कोण झाल्यावर तेवढं सांगा, कोण झाल्यावर तेवढं सांगा. कबीरदास महाराज म्हणजे मी पाणीच झालो होतो, पाण्यामध्ये पाण्याला कोण हुड घेणार आहे? तसं देखना हो आणि देही, देवाला आपल्या देहातल्या देवाला ओळखा. आणि तिथं गेला त्या ठिकाणी द्रष्टा हरपली पायी, दर्शन नोरेची ना काही भावनेशी ठाव नाही, द्रष्टा तोही हरपे. उदाहरणार्थ आता ही वाचकासाठी आणि या भावार्थरामाच्या ओळीसाठी ओवी आहे, ध्यान देऊ नाही का? दृष्टा द्रष्टा होय परिच्छिन्न तरी भासे दृश्याचे भान झाली त्रिपुटीची बळवान कपट कपटाची न येते कैचे. सगळ्याच्या ध्यानात राहा. कवा एवढंच सांगा तुम्ही पास होणार. देवानंद पाटील आता भावार्थ रामायण वाचलेत है की, यायच्या डोळ्यापासून 1.5 ते 2 इंच अंतरावर हे अक्षर आहेत, बरोबर की? आता यायचा डोळा इथून 1.5 ते 2 इंच आहे म्हणून इथले अक्षर पूर्ण वळीतले दिसणार आहेत. यांनी जर त्या ठिकाणी आपला डोळा अंदाज असं पोतीवर लावून ठेवला तर पुरी वळ दिसते काय? द्रष्टा होय परिच्छिन्न. द्रष्टा म्हणजे पाहणारा, परिच्छिन्न म्हणजे वेगळा. द्रष्टा होय परिच्छिन्न तरी भाषे दृश्याचे भान. दारू पिलेल्या माणसाला त्या ठिकाणी काही कळणार, 1 घंट्यानंतर तेच विषय येणार आहे. पण मी त्याचा मागला इतिहास सांगतो. दारू पिणाऱ्या माणसाला काही कळणार, आपला पैसा गेलाय काय, इस्टेट गेली काय, आपल्या गावात इज्जत नाही काय, आपल्या लोक होडवडी करतात काय, काही कळणार. पण केव्हा कळते? जेव्हा कळते तेव्हा काही शिल्लक राहणार आहे की नाही. त्याच्यापासून दूर राहून त्या ठिकाणी म्हणा यानं दारू पिणं, लोक दारू पिऊन लोळाले बघणार, अरे दारू पिणं बरं राहिला. केव्हा म्हणते? दारू पिण्यासारखं दूर होऊन दुसरे लोळायला त्याला बघलं तेव्हा. तसं मारुतराय त्या ठिकाणी आता काय समजेल होते, 12,04,040 घोसवणार एवढा साधू भेटला नाही है की नाही. दर्शनाला मारुतराय आले होते, पण आता त्या ठिकाणी बाई सांगून निघून गेल्यानंतर निरखून बघू लागल्यावर त्या महाराजापासून दूर झाल्यामुळं महाराजामधला राक्षस दिसू लागला. द्रष्टा वय परिचिन्न तरी भाषे दृश्याचे भान. झाली त्रिपुरुषी बोळवण, दृश्य द्रष्टा आणि दर्शन झालं. अरे बापरे, साधूच्या वेशामध्ये यानं मला फसवायला आलाय होय, पण मी काय सामान्य हो का? कपटाची आकोटी तो श्रीराम कपिनिष्ठी, कपट गोष्टी गोष्टी येते कैची. या ठिकाणी महारामध्ये एका श्रीराम नामासाठी उडती कपटाची आकोटी, तो श्रीराम कपी सन्निष्ठी कपट गोष्टी ते तर गायचे, अशी ओवी आहे. म्हणून त्या ठिकाणी बाबा भगवान परमात्म्याचं नाम जिथं आहे तिथे त्या ठिकाणी वाईटपणा राहिना, कपट भाव त्या ठिकाणी राहिना. त्याच्या पुढचा विषय त्या ठिकाणी आता पुढच्याचं नाव सुचवा, त्यांनी त्या ठिकाणी सेवा कर देईल. पहिल्यांदा बालाजी पाटील थोडं सांगते, 10 आहे आता सोपं आहे, अवघड मी बाजूला करून टाकलो.